नाशिक रोड येथील जेल रोड परिसरातील राजराजेश्वरीतील चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यात संविधानप्रेमी सुनील निकम यांच्या हस्ते भारताच्या संविधानाच्या 50 प्रतींचे विनामूल्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। संविधान वाटप उपक्रमातून समाजामध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्याचा आदर्शवत प्रयत्न करण्यात आला। यावेळी बोलताना सुनील निकम यांनी भारताची राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा असून प्रत्येक नागरिकाने संविधानातील कलमे, अधिकार, कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे समजून घेतली पाहिजेत असे मत व्यक्त केले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून ते प्रत्येक घराघरात वाचले गेले पाहिजे असेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा पिंकी शेख, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, दामू अण्णा पगारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड, महानगर प्रमुख दिनेश दादा जाधव, नगरसेवक अजय वहाणे, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ लोखंडे, जिल्हा संघटक दीपक भाई भंडारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। याच वेळी विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। कार्यक्रमादरम्यान महागायक संतोष जोंधळे यांच्या बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चावदास भालेराव यांनी केले। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।